नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जो वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. महाराष्ट्रामध्ये विविध पदांची परमनंट सरकारी भरती निघालेली आहे. पगार तुम्हाला या ठिकाणी 18,000 रुपये ते 56,100 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे. तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता. एकूण या ठिकाणी 411 जागांची वॅकन्सी आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2025 पर्यंतची या ठिकाणी आहे. अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिककरता तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे सादर करायचे आहेत, या संदर्भातील सविस्तर माहिती जी आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. मित्रांनो, आपण आलेलो आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्टर ऑफ डिफेन्स, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणजेच BRO मार्फत आजची वॅकन्सी जी आहे या ठिकाणी निघालेली आहे. तर या ठिकाणी MSW कुक या पदासाठी वॅकन्सी जी आहेत सर्वप्रथम निघालेल्या आहेत. टोटल या ठिकाणी वॅकन्सी जी आहेत 153 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत. कॅटेगरीनुसार वॅकन्सी जी आहेत आपण या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता. त्यानंतर MSW मॅसून या पदासाठी पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे. या पदासाठी एकूण 172 वॅकन्सी ज्या आहेत त्या ठिकाणी निघालेल्या आहेत. कॅटेगरीनुसार वॅकन्सी ज्या आहेत आपण या ठिकाणी बघू शकता. तुम्ही ज्या कॅटेगरीतून येत असाल त्यानुसार अर्ज या ठिकाणी करू शकता. त्यानंतर MSW ब्लॅकस्मिथसाठी या ठिकाणी एकूण 75 वॅकन्सी ज्या आहेत त्या ठिकाणी निघालेल्या आहेत. त्यानंतर MSW मेस वेटर या पदासाठी एकूण 11 वॅकन्सी या ठिकाणी आहेत. एकूण 411 जागा या ठिकाणी निघालेल्या आहेत. जॉब लोकेशन जे आहे या ठिकाणी तुमचं पुणे या ठिकाणी असणार आहे. या ठिकाणी अर्ज जे आहेत 11 जानेवारी 2025 पासून सुरू झालेले आहेत आणि 24 फेब्रुवारी 2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज जे आहे त्या ठिकाणी करू शकणार आहात. शैक्षणिक अर्ज जे आहे MSW कुक या पदासाठी तुम्ही 10वी उत्तीर्ण असणं या ठिकाणी आवश्यक आहे किंवा समतुल्य शैक्षणिक अर्ज असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. तुम्हाला या ठिकाणी संबंधित ट्रेडमध्ये प्रोफेशन्सी ट्रेडमध्ये या ठिकाणी उत्तीर्ण होणं आवश्यक या ठिकाणी आहे. या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनतर्फे या ठिकाणी ट्रेड टेस्ट जी आहे तुमच्या ठिकाणी घेतली जाईल. त्याचबरोबर फिजिकल टेस्ट देखील या ठिकाणी तुम्हाला क्वालिफाय जे आहे या ठिकाणी करावी लागणार आहे. त्याचबरोबर मेडिकल टेस्ट देखील तुमच्या ठिकाणी घेतली जाणार आहे. त्यानंतर MSW मॅसून या पदासाठी 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल आणि तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन संदर्भातील किंवा ब्रिक्स मॅसून संदर्भातील इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच ITI तुमचं झालेलं असेल किंवा इंडस्ट्रियल ट्रेड सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल किंवा नॅशनल काउन्सिल ऑफ ट्रेनिंग तुमचं झालेलं असेल व्होकेशनल ट्रेड्समध्ये किंवा स्टेट काउन्सिलचं व्होकेशनल ट्रेनिंग तुमचं झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा तुम्ही डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये या ठिकाणी काम केलेलं असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. या ठिकाणी देखील तुम्हाला या ठिकाणी फिजिकल टेस्ट आणि मेडिकल टेस्ट या ठिकाणी त्याचबरोबर प्रोफेशन्सी टेस्ट देखील या ठिकाणी उत्तीर्ण करणं आवश्यक आहे. ब्लॅकस्मिथ या पदासाठी 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल आणि तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल ब्लॅकस्मिथ फॉरेस्ट टेक्नॉलॉजीमध्ये किंवा हेड ट्रान्सफर टेक्नॉलॉजीमध्ये किंवा शीट मेटल वर्कर सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल, ITI तुमचं झालेलं असेल, नॅशनल काउन्सिलचं ट्रेनिंग सर्टिफिकेट असेल व्होकेशनल ट्रेड्समध्ये, स्टेट काउन्सिलचं व्होकेशनल ट्रेनिंगचं सर्टिफिकेट असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. किंवा या ठिकाणी तुम्ही पास क्लास 2 कोर्स ब्लॅकस्मिथ लेट डाऊन इन डिफेन्स सर्व्हिसमध्ये काम केलेलं असेल तर देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. MSW मेस वेटर या पदासाठी देखील तुम्ही 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर प्रोफेशन्सी टेस्टमध्ये तुम्हाला उत्तीर्ण या ठिकाणी व्हावं लागणार आहे. फिजिकल आणि मेडिकल टेस्ट देखील तुमच्या ठिकाणी घेतली जाणार आहे. त्याचबरोबर निवड जी आहे तुमची या ठिकाणी रायटिंग टेस्टच्या माध्यमातून केली जाईल. त्या संदर्भातील सिलेबस जो आहे प्रत्येक पदानुसार आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे जाहिरातीमध्ये दिलेलं आहे. फिजिकलमध्ये 1 माईल 1.6 किलोमीटरची तुम्हाला रनिंग जी आहे या ठिकाणी असणार आहे 10 मिनिटामध्ये. व जे आहे तुम्हाला या ठिकाणी 18 ते 25 वर्षापर्यंतची सर्व पदांसाठी वयमर्यादा या ठिकाणी आहे. तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरीमधून येत असाल तर वयामध्ये सवलत तुम्हाला दिली जाईल. ओपन आणि EWS साठी सवलत या ठिकाणी नसणार आहे. SC ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष, सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईसाठी या ठिकाणी 45 वर्षापर्यंतची सवलत या ठिकाणी असणार आहे. एक्स सर्व्हिसमॅनसाठी देखील या ठिकाणी सवलत या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. PWD कॅन्डिडेट्ससाठी देखील 10 वर्षापर्यंतची सवलत या ठिकाणी आहे. जम्मू आणि काश्मीर मायग्रेट कॅन्डिडेटला 5 वर्षाची सवलत या ठिकाणी आहे. अर्ज जे आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहेत. कमांडंट GREF सेंट्रल दिघी कॅम्प पुणे 411015 थ्रू रजिस्टर पोस्टद्वारे तुम्ही या ठिकाणी अर्ज जे आहेत तुमचे करू शकता. ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे. जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे.
अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या चॅनलला जर आता आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या राहुल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. व्हिडिओ मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.